रामकृष्ण हरी, जय शिवराय. मी विनायक शास्त्री आपल्या या साधक परिवाराच्या जिज्ञासेचं समाधान करण्याकरिता आज आपण एक नवीन विषयाला सुरुवात करत आहोत, नवीन पद्धतीने सुरुवात करत आहोत. आणि म्हणून सर्वप्रथम आपण पाठीमागं काही पाठामध्ये श्रीमद भागवताच्या महात्म्याचं चिंतन केलं. त्यातील 5 अध्यायांचं चिंतन आपण विस्तृत पद्धतीने केलं. आता आपण श्रीमद भगवत गीतेचं चिंतन करणार आहोत. यापूर्वी पाठामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की श्रीमद भगवत गीता व श्रीमद भागवत हे एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. किंबहुना ज्या व्यक्तीला अध्यात्मिक शास्त्राविषयी ज्ञान आहे, काहीतरी जिज्ञासा आहे, काहीतरी प्राप्त करून घ्यायचं आहे, आत्मसात करायचं आहे आणि आपल्या स्व उद्धाराबरोबर जगत उद्धाराची ज्याच्या अंतःकरणामध्ये लालसा आहे, सुविचारणा आहे, आशयांसाठी आपण श्रीमद भगवत गीतेचं चिंतन करणार आहोत. 1 अध्याय श्रीमद भगवत गीतेचा व 1 स्कंद श्रीमद भागवताचं अशा बरोबरीने चिंतन करत आपण काही भगवत चिंतन घडतंय का या दृष्टिकोनातून प्रयत्न करणार आहोत. त्याचं मुख्य कारण असं की श्रीमद भागवत असो, श्रीमद भगवत गीता असो किंबहुना रामायण महाभारत असो, हे ह्या हिंदू धर्माचे अविभाज्य घटक आहेत. ते ग्रंथ आहेत, ते दिनदर्शिका आहेत, ते जीवनचरित्र, जीवन जगण्यासाठी तुम्ही जीवन कसं जगलं पाहिजे त्यासाठी उत्कृष्ट संविधान जर काय असेल तर श्रीमद भगवत गीता आहे. श्रीमद भगवत गीतेचं या पलीकडे महत्त्व विशेष सांगण्याची गरज नाही. कारण ज्याप्रमाणे शरीरामध्ये श्वासाशिवाय जसं शरीर आपलं राहू शकत नाही, शरीर चालू शकत नाही, बोलू शकत नाही, ऐकू शकत नाहीत, तसं या हिंदू धर्मामध्ये गीता जर बाजूला काढली तर हिंदू धर्मात काहीच शिल्लक राहत नाही. असं जरी म्हटलं तरी अतिशयोक्ती होऊ शकणार नाही. म्हणून आपण 1 अध्याय श्रीमद भगवत गीतेचा व 1 स्कंद श्रीमद भागवताचा अशा बरोबरीने अध्ययन चिंतन करण्याची सुरुवात केलेली आहे. आणि दोन्ही ग्रंथ संस्कृतमध्ये असल्यामुळे संस्कृत भाषेचे जे संस्कार आहेत ते आपल्यावर फारसे नसल्यामुळे उच्चारण करण्यासाठी, ते म्हणण्यासाठी, ते पठन करण्यासाठी आपल्याला प्रारंभिकदृष्ट्या अडचणी येणार आहेत. हे गृहीत धरूनच आपण चाललो आणि त्यासाठी सुरुवातीला संस्कृतमध्ये संस्कृतची संता दिली जाते. म्हणजेच काय तर संता म्हणजे गुरुमुखातून ते शब्द तुमच्यातून वदवून घेतले जातात. उदाहरणार्थ आई जशी आपल्या मातृभाषेची त्या मुलाला संता देते, काय देते, आई म्हण, आई म्हण. मग त्याला सुरुवातीला पहिल्या क्षणामध्ये आई नाही म्हणता येत, त्याला वेळ लागतो आणि मग हळूहळू एक दिवस असा येतो की आई 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 म्हणून एकदम स्पष्टरित्या तो आई हा शब्द उच्चारायला लागतो. आणि सुरुवातीला उच्चारणं, आधी वाचणं, आधी अक्षर ओळख करणं आणि मग त्याचा अर्थ शोधणं आणि मग अर्थाच्या पलीकडे दडलेला भाव शोधणं, अशी भाषेची एक विशेषता आहे. सुरुवातीला भाषेमध्ये शब्द अक्षराची ओळख होते, त्यानंतर त्या अक्षरांचा अर्थ लक्षात येतो आणि त्यानंतर पलीकडं काय असतं, त्याच्या पलीकडे एक अवस्था असते, त्याला भाव म्हणतो, नाही का. म्हणून महाराज संतांचे अभंग आहेत, भाव अक्षराची गाठी. ज्ञानेश्वरीचं चिंतन करत असताना ज्ञानेश्वरी कशी आहे तर भाव आणि अक्षरांची गाठ आहे. म्हणजे नुसती अक्षरं नाही आहेत, त्या अक्षरांबरोबर काही विशेष अर्थ आहे आणि त्या अर्थाच्याही पलीकडं भाव आहे. तो जो भाव आहे तो भाव भगवान परमात्म्याशी तुम्हाला मिळवून देणार आहे, भेटून देणार आहे. म्हणून हरिपाठामध्ये म्हणतात, भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती आणि बळे विन शक्ती बोलू नये. आणि म्हणून आपण श्रीमद भागवत आणि श्रीमद भगवत गीता याचं चिंतन करत असताना
महात्म्याचं चिंतन झालेलं आहे आणि श्रीमद भगवद्गीतेचं चिंतन आपण करत आहोत. आता श्रीमद भगवद्गीतेचं चिंतन करत असताना सर्वप्रथम श्रीमद भगवद्गीतेचं ध्यान समजून घेऊया. ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वंदे विष्णू भवभयहरं सर्वलोकैकनाथं. अशा पद्धतीचं ध्यान आहे. त्यानंतर यम ब्रह्मा वरुणेंद्र रुद्र मरुता स्तुन्वन्ति देवे स्तवे वेदे सांगपदक्रमोपनिषदे गायन्ति यं सामगा ध्यानावस्थित तद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यां तं नः विदुसुरासुरगणा देवाय तस्मै नमः. वसुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरु. असं ध्यान केलेलं आहे. भगवान विष्णूचं ध्यान केलेलं आहे. ध्यानाच्या श्लोकामध्ये सुंदर असे 3 श्लोक खर्च केलेले आहेत. शांताकारम, भगवान परमात्मा शांत आहे आणि त्या भगवान परमात्म्याचं भुजगशयनम म्हणजे त्याने एका शेषनागावर काय केलेलं आहे. शेषनागच त्याचा एक आसन आहे, वाहन आहे. पद्मनाभम, भगवान ब्रह्मदेव ज्याच्या नाभिकमळातून जन्मला आलेला आहे असा जो भगवान परमात्मा पद्मनाभ आहे. सुरेशम, सुरेख आहे, सुरेश आहे, सुंदर आहे, सुंदर ते ध्यान. राजस कुमार अशा पद्धतीचा विश्वाला आधार असणारा विश्वाधारम गगनसदृशम व्यापक आहे असं संपूर्णपणे वर्णन केलेलं आहे. आणि त्यानंतर श्रीमद भगवद्गीतेचं महात्म्य पाहायचं आहे. श्रीमद भगवद्गीतेचं महात्म्य म्हणजे काय तर मी या अलीकडेही सांगितले. महात्म्य कशासाठी सांगितलं जातं की सर्वसामान्य साधक, सर्वसामान्य व्यक्ती त्या गोष्टीमध्ये प्रवृत्त व्हावं त्यासाठी महात्म्य सांगितलं जातं. ॲडव्हर्टाईज केली जाते, त्याच्या विशेषता सांगितल्या जातात की बाबा हे याच्यामध्ये जसं एखादा मोबाईल घेत असताना तुम्हाला त्या मोबाईलमध्ये सांगितलं जातं की याचा कॅमेरा 100-200 मेगापिक्सल आहे. याचं जे रोम आहे ती 4, 8, 12, 16 मेगा म्हणजे रोम आहे. रॅम त्याची आहे अमुक अमुक अशा पद्धतीची रॅम आहे. असे त्याचे स्टोरेज आहे, असा त्याचा डिस्प्ले आहे, अशी त्याची 4K, 8K, 16K याची कॅमेरा क्लॅरिटी आहे. असं संपूर्ण सगळं हायलाईट केलं जातं. का केलं जातं कारण तो कॅमेरा विकला जावा, त्याच्यातल्या विशेषता त्यासाठी सांगितल्या जातात. त्यासाठी तसं जे आहे ते ज्या विशेषता आहेत तसंच हे श्रीमद भागवताचा जसं महात्म्य आपण पाहिलं तसं श्रीमद भगवद्गीतेचं सुद्धा महात्म्य आहे आणि ते अत्यंत संक्षिप्त आहे. कारण श्रीमद भगवद्गीता हे अवघ्या 700 श्लोकांची असल्यामुळे त्याचं महात्म्य सुद्धा 6 श्लोकांमध्ये वर्णन केलेलं आहे. आणि श्रीमद भगवद्गीतेची ही लिपिबद्ध जर कोणी केलं असेल तर भगवान बादराय ऋषी अर्थात व्यास ऋषींनी केलेलं आहे. तुम्हाला कल्पना असेल आपण पाठीमागे पद्मपुराण स्कंदपुराणाच्या दृष्टिकोनातून विचार करून श्रीमद भागवताचं महात्म्य पाहिलं. आता आपण श्रीमद भगवद्गीतेचं महात्म्य पाहणार आहोत. ते श्रीमद भगवद्गीतेचं महात्म्य करत असताना भगवान व्यासांनी त्याचं कसं वर्णन केलं आहे आणि त्याचा काय अर्थ आहे असं सोप्या सरळ भाषेमध्ये आपण आज चालता बोलता पाहूया. विषय लक्षात घ्या. हे प्रथम संस्कार आहेत, हे पाठ आहेत. हे सुरुवातीला तुम्हाला फक्त संस्कारापुरते घेतलेले आहेत. त्यानंतर मग त्याच्यामध्ये शब्दाच्या पलीकडे त्याचा काय अर्थ आहे, त्याचा अर्थ कसा काढावा, त्याचा भाव कसा शोधावा आणि मग तो भाव कसा मांडावा आलं लक्षात, तो कसा आत्मसात करावा याविषयीचं हे संपूर्ण चिंतन आहे. फक्त बोलावं हा आपला उद्दिष्ट नाही, फक्त बोलता यावं हेही आपलं उद्दिष्ट नाही आणि फक्त आत्मसात करावं एवढंही उद्दिष्ट नाही. आत्मसात करून ते जगाच्या कल्याणासाठी आलं पाहिजे. उदाहरणार्थ मनाच्या श्लोकाचे लेखक असणारे रामदास स्वामी काय म्हणतात. रामदास स्वामी म्हणतात जे जे आपणासी ठावे ते ते इतरांशी शिकवावे, शहाणे करून सोडावे सकळ जना.
ठीक आहे, असं सुंदर वर्णन केलेलं आहे. म्हणजे जे जे आपल्याला ठाव आहे, जे जे आपल्याला जे माहिती आहे, जे जे ज्ञानभूत आहे, सारभूत आहे, ज्याच्यातून जगाला मदत होणार आहे, कल्याण होणार आहे, सर्वच्या सर्व साहित्य आपण आत्मसात करून जगाला दिलं पाहिजे. कारण विद्या धनम सर्व धनम प्रधानम. विद्या एक असं धन आहे की ते दिल्यानंतर वाढतं, असं म्हणून दिलं पाहिजे, वाटलं पाहिजे. तुमच्याकडं जे आहे त्याच्यातला छोटासा हिस्सा समाजाचा हे आहे. असू द्या, विषयांतर होण्यापूर्वी आता आपण हा विषय फक्त हा उपद्घोत झालेला आहे, ही भूमिका झालेली आहे. कधी चिंतन करत असताना आधी संपूर्ण भूमिका सांगायची आणि मुख्य विषयाला प्रवेश करायचा. आजचा मुख्य विषय आहे श्रीमद भगवद्गीतेचं महात्म्य. काय महात्म्य आहे पहा. सुरुवातीलाच भगवान परमात्म्याचं मंगलाचरण केलेलं आहे, नमन केलेलं आहे. ओम श्री परमात्मने नमः. अथ श्रीमद भगवद्गीता महात्म्यम असं वर्णन केलं, नमन केलेलं आहे. अथचा अर्थ तुम्हाला सांगितला. अथ म्हणजे सुरुवात. आता तुम्हाला श्रीमद भगवद्गीतेचा आम्ही काय सांगतोय, महात्म्य सांगतोय. आता पुढे पहिला श्लोक आहे. गीता शास्त्रमिदं पुण्यम यः पठेत प्रयतः पुमान् विष्णो पदममाप्नोति भयशोकादिवर्जितः. हा पहिला श्लोक खर्च केलेला आहे. पहिल्या श्लोकामध्ये भगवान व्यास ऋषी श्रीमद भगवद्गीतेचं महात्म्य सांगत असताना म्हणतायत की बाबा ही श्रीमद भगवद्गीता कशी आहे. श्रीमद गीता शास्त्रमिदं पुण्यम. गीताशास्त्र इदम पुण्यम. हे जे शास्त्र आहे, इदम म्हणजे हे, इदम हे सर्वनाम वापरलेलं आहे. इदम, इदम म्हणजे हे काय, हे जे गीताशास्त्र आहे ते काय आहे, ते व्यापक पुण्य आहे, पुण्याचा संचयच आहे. हे फक्त शब्द नाही आहेत, हे पुण्यच आहे, आला लक्षात. आणि म्हणून याचा तुम्ही आश्रय कराल, याचा तुम्ही स्वीकार कराल, याचं चिंतन कराल तर तुम्हाला काय प्राप्त होणार आहे, पुण्य प्राप्त होणार आहे. गीता शास्त्रमिदं पुण्यम यः पठेत प्रयतः पुमान्. जो याला वाचेल त्याला पुण्य प्राप्त होईल. जसं पुण्याची गणना कोण करी, अशा पद्धतीने यानंतर त्याला पुण्य प्राप्त होईल. अजून त्याची काय विशेषता आहे. विष्णू पदम वाप्नोती भयशोकादिवर्जितः. त्याला भगवान परमात्म्याच्या चरणाची उपलब्धी होईल. म्हणजे तुम्हाला माहिती असेल आपल्या हिंदू धर्मामध्ये 4 प्रकारचे मोक्ष सांगितलेले आहेत. त्या मोक्षांपैकी एक मोक्ष भगवान परमात्म्याचे चरण प्राप्त करणं, त्याचं सानिध्य प्राप्त करणं, सायुज्यम आदी ज्या मुक्त्या आहेत त्याचा विस्तार न होण्याच्या भयापोटी मी हे सांगतोय की भगवान परमात्म्याचे चरण प्राप्त करणे म्हणजे मोक्ष प्राप्त करणे. भगवान त्याच्या चरणापाशी आपण लीन होणे म्हणजे मोक्ष प्राप्त करणे. म्हणून भगवान ज्याला मोक्षाची प्राप्तीची इच्छा आहे, ज्याला भगवत प्राप्तीची इच्छा आहे, तर त्याचं गीता हे एक शास्त्र असं आहे की ते तुम्हाला भगवत प्राप्तीपर्यंत घेऊन जाऊ शकतं. ही भवसागरातून तारून नेणारी ही नाव आहे की ज्या नावेमध्ये श्रीमद भगवद्गीतेरूपी नावेमध्ये बसल्यानंतर तुम्ही पलीकडे जाऊ शकता. म्हणून विष्णू पदम वाप्नोती भयशोकादिवर्जितः. अजून काय विशेषता याची आहे तर ह्या गीतेचं चिंतन केल्यानंतर ज्या आता या 21व्या शतकामध्ये सगळ्यात मोठी अडचण आहे की प्रत्येकाला भीती आहे, आणि प्रत्येक जण शोकी आहे. शोक म्हणून ह्या 21व्या शतकामध्ये असं म्हणण्याच्या ऐवजी जो म्हणून जन्माला आला ह्या पृथ्वी तलावर आत्तापर्यंत त्याला 2 गोष्टी अविभाज्य घटक आहेत, ते टाळता येत नाहीत. ते म्हणजे जीवकोटीला जन्माला आलेल्या प्रत्येक प्राण्याची 2 भीती आहेत, एक भय आणि एक शोक. त्याला भीती आहे आणि एक शोक आहे. हे अविभाज्य घटक मनावर नितांत परिणाम करत असतात आणि म्हणून माणूस समाधानी नाही आहे, सुखी नाही आहे. एकदा का भय आणि शोक माणसाच्या जीवनातून वजा झालं तर माणूस परमहंस होऊ शकतो. अत्यंत आनंदामध्ये मुक्त अवस्थेत तो राहू शकतो, अत्यंत आनंदी जीवन जगू शकतो. म्हणून पाहिलं असेल लहान मुलं भीत नाहीत, लहान मुलं कोणत्याच गोष्टीला भीत नाहीत. मनोवैज्ञानिक सांगतात लहान मुलं फक्त खूप मोठ्या आवाजाला आणि खाली पतनाला म्हणजे पडण्याला भीतात, बाकी इतर कोणत्याही गोष्टीला भीत नाहीत.
मग त्यांना भीतीचे संस्कार आपण घालतो का, हा साप आहे, हा विंचू आहे, ही गोष्ट, आणि मग त्याच्यात ते जसे आपण घाबरतो तसे तसे संस्कार मुलांमध्ये पडत असतात लक्षात. मग ते म्हणून पहा, त्यांना भीती नसते म्हणून ते नितांत आनंदी असतात, त्यांच्याकडे भीती नसते आणि ते शोक नसतात, शोक करत नाहीत, दुःख करत नाहीत, अरे माझं कसं होईल, काय होईल, काही नाही. संपूर्ण चिंता ती ते जातक आहे, जातक म्हणजे बाळ, आभ्रक, ते जे ते बाळ आहे, ते बाळ संपूर्ण त्याला विश्वास असतो की माझी आई मला काय घालणार आहे, खाऊ घालणार आहे, मला सांभाळ करणार आहे. तसं भय आणि चिंता मुक्त झालेला साधकाला विश्वास असतो की सकळ जीवांता करीतो सांभाळ, तुझं म्हणण्यापेक्षा मज मोकलीला ऐसे नाही, सगळ्या जीवाचा जो भगवान परमात्मा सांभाळ करतो तो माझा सुद्धा करेल, असा त्या साधकाचा विश्वास असतो. असो भय शोकादी वर्जित, ज्याला भीतीपासून मुक्त व्हायचंय आणि ज्याला शोकापासून मुक्त व्हायचंय, शोक म्हणजे दुःख, दुःखाचा विचार, याच्यातून जर मुक्त व्हायचं असेल तर श्रीमद भगवताचं चिंतन करा. किती मोठं भूताचं जरी भूत असलं तरी भगवद्गीतेचं चिंतन केल्यानंतर भूत पळून जातं, पळे भूत बाधा बहीण तेथे, असा त्याचा साधा सरळ अर्थ आहे. दुसऱ्या श्लोकाला आपण चिंतन करूया. आता मी सुरुवातीला सांगितलं की आपण हे चालता बोलता चिंतन करणार आहोत. गीताध्ययनशीलस्य प्राणायाम परस्य नैव संती ही पापानी पूर्वजन्म कृतानी च. दुसरा श्लोक श्रीमद भगवद्गीतेच्या महात्म्याच्या, गीताध्ययनशीलस्य प्राणायाम परस्य च, की जो गीतेचं चिंतन करतो भगवान परमात्मा त्याच्यावर प्रेम करतो. आता विशेषतः असे, आपण कोणावर प्रेम करावं, आपल्याला कोण हवं असावं हे महत्त्वाचं नाही, आपल्यावर कोण प्रेम करतो हे फार महत्त्वाचं आहे. आणि इथे सगळं जग भगवंताचं प्रेम करतो, पण भगवंत कोणावर प्रेम करतो, तो गीतेचं चिंतन करतो त्याच्यावर भगवंत प्रेम करतो. म्हणून गीता अध्ययनशीलस्य प्राणायाम परस्य च. आलं लक्षात. भगवान परमात्मा प्राणापेक्षा त्याच्यावर जास्त जीव लावतो का, तर हा तो श्रीमद भगवद्गीतेचा साधक आहे, अध्ययनशील आहे. आलं लक्षात. म्हणून गीता अध्ययनशील असे, म्हणून गीतेचं अध्ययन केलं पाहिजे, गीतेचं पठन केलं पाहिजे, गीतेचं चिंतन केलं पाहिजे. हा का, वाचे म्हणता गंगा गंगा सगळं पापे जाती भंगा, असं जसं गंगेचं महात्म्य आहे ना, तसं गीतेचं सुद्धा महात्म्य आहे की गीतेमध्ये गीतेचं चिंतन केल्यानंतर त्याचे सगळे पाप नष्ट होतात, भगवान परमात्म्याची त्याला प्राप्ती होते. मला निर्मोचनम पुंसा जलस्नानम दिने दिने. ज्या पद्धतीने की एकदा गंगेत स्नान केल्यानंतर माणूस रोज सुशोभित होत असतो, तसं रोज अध्ययन केल्यामुळे आपली बुद्धीसुद्धा काय होत असते, शुद्ध होत असते, त्याच्या बुद्धीवर विशेष असे परिणाम होत असतात. तिसऱ्या श्लोकामध्ये वर्णन करतात, मला क्षमा करा, नैव संती ही पापानी पूर्वजन्मकृतानी च. आणि गीतेचं महात्म्य असं आहे की एकदा का त्याने गीतेचं अध्ययन करायला सुरुवात केली, नैव संती ही पापानी, पाप त्याच्यापाशी राहत नाहीत. नैव संती ही पापानी पूर्वजन्मकृतानीचे. ज्ञानोबारायांनी एक वेगळ्या दृष्टिकोनातून एक उदाहरण दिलेलं आहे, उदाहरण उद्धृत करतो या ठिकाणी. ज्याप्रमाणे वेश्या कवडा वेचे, दारही चेपू नये तिचे. एकदा का कवडी संपल्यानंतर ती वेश्या त्या जार पुरुषाचा ज्या पद्धतीने त्याग करते, तसं एकदा का श्रीमद भगवद्गीतेचं चिंतन करायला लागलं का हे पाप आहे ना, हे पाप ते पुरुषाचा त्याग करून देतं, हे कुविचार पुरुषाचा त्याग करून देतात. कारण त्यांनी आता सद्विचारांचं काय केलेलं आहे, आश्रय केलेला आहे. श्रीमद भगवद्गीतेचं काय केलेलं आहे, आश्रय केलेला आहे. म्हणून जर शरीर शुद्ध करायचं असेल तर मला निर्मोचनम पुंसा जलस्नानम दिने दिने. मलापासून जर बाह्य मलापासून मुक्त व्हायचं असेल तर जलस्नानम दिने दिने, रोज रोज तुम्ही काय केलं पाहिजे, गंगेचं स्नान केलं पाहिजे, पाण्याने आंघोळ केली पाहिजे. तसं विचाराची शुद्धी करता रोज तुम्ही काय केलं पाहिजे, गीतेचं चिंतन केलं पाहिजे. तिसरा श्लोक, मला निर्मोचनम पुंसा जनस्नानम दिने दिने सुकृत गीतावसी स्नानम संसार मल नाशनम. ही गीतेचं सुकृत असं आहे की त्याच्यातून संसार भय नाशनम, संसाराने त्रस्त झालेली माणसं आहेत, त्या संसार रूपी भयातून तुम्ही मुक्त होऊ शकता. आता संसार भय कशाला सांगावं, हे मी आत्ता स्वतंत्र सांगण्याची गरज नाही महाराज. ह्या संसार रूपी भयातून सगळेजण भयाक्रांत झालेले आहेत. रोज तुम्ही बातम्या पाहताय
पत्नीने पीडित केलेली माणसं आत्महत्या करतायत, पत्नीने पीडित झालेली माणसं घर सोडतायत, संन्यास घेत आहेत, किंवा पतीने त्रास दिला म्हणून कितीतरी महिला आज नरक अवस्थेमध्ये जगतायत. मला सांगायचे मुद्दा हा संसार रूपी भयामधून प्रत्येक जण काय झालेला आहे, भयाक्रांत झालेला आहे. आता अर्थातच संस्कृत शब्दामध्ये संसार या शब्दाचा अर्थ विवाह, आपण ज्याला संसार म्हणतो याला संसार न म्हणता जन्ममृत्यूच्या ह्या चक्राला संसार म्हटलं गेलेलं आहे. हे जन्ममृत्यूच्या चक्राला जे संसार संस्कृतीमध्ये म्हटलं गेलेलं आहे, त्याच्यातून सुद्धा भयमुक्त करण्याचं सामर्थ्य कोणामध्ये आहे तर फक्त श्रीमद भगवद्गीतेमध्ये आहे. असू द्या, 4थ्या श्लोकाचं वर्णन करत असताना श्रीमद भगवद्गीतेचे जे व्यास ऋषी आहेत, लेखक ते म्हणतात, गीता सुगीता कर्तव्या की म्हणणे शास्त्र विस्तरे. गीता ही सुगीता आहे, अनेक गीता आहेत पण त्याच्यात सुगीत नाही आहे. त्याच्यामध्ये चित्तावर काही धार्मिक आध्यात्मिक समाधानाला चिंतन होईल असं मात्र गीतं नाही आहेत. पण ही गीता कशी आहे, हे जे गीत आहे याच्यात सुगीता आहे. किमन्निक शास्त्र विस्तार आहे, गीतेरूपी शास्त्र असल्यानंतर अनेक शास्त्रांचं चिंतन तरी का करावं. आणि खरंच आहे बरं का, दुर्भाग्य आहे गीता, ज्ञानेश्वरी, गाथा, भागवत, रामायणासारखे उत्कृष्ट ग्रंथ असताना सुद्धा आपण कादंबरी वाचण्याला प्रेफर करतो, प्राधान्य देतो. कादंबरी वाचा पण आधी हे वाचा मग कादंबरी वाचा. जीवनाला मूलभूत आकार देण्याची क्षमता या ग्रंथांमध्ये आहे आणि त्या मनाने आपण खूप समृद्ध आहोत. आपली ही जी हिंदू धर्म जो आपला आहे, जो सनातन जो धर्म आपला आहे, या सनातन धर्मामध्ये हे सगळ्यात मोठं वैभव असं आहे की सनातन धर्माचं जे वाङ्मय आहे ते सगळ्यात जास्त काय व्यापक. सनातन धर्मामध्ये अशा जगात कोणताच विषय नाही की त्या विषयाविषयीचे रिसर्चर आला लक्षात, ऋषी झाले नाहीत आणि त्यांनी ग्रंथ संहिता आपल्यापर्यंत दिली नाही. म्हणून किमन्ने शास्त्र विस्तरे, गीतेचे चिंतन करा. गीतेच्या चिंतनात सर्वांचं चिंतन आहे. तुम्हाला सांगू, ओपनहायमर तुम्ही ऐकला असेल, फार मोठे वैज्ञानिक होऊन गेले की ज्याने अणुस्फोटाचा शोध लावला. या अणुस्फोटाचा अणुबॉम्ब तयार केले. अशांना सुद्धा एवढे बुद्धिजीवी जे आहेत अशा अनेक आहेत. मी फक्त एकच उदाहरण या ठिकाणी हे केलेलं आहे, प्रगट तुमच्या समोर केलेलं आहे की जे अनेक विद्वान आहेत की त्यांनी देश विदेशातले की त्यांना गीतेचा मोह झाला आणि त्यांनी आयुष्यभर गीतेचं चिंतन केलं आणि गीतेच्या चिंतनाने त्यांच्या जीवनामध्ये ही सृष्टी समजून घ्यायला किंवा त्यांचं क्षेत्र समजून घ्यायला त्यांना फार मोठी काय झालेली आहे, मदत झालेली आहे. असो, गीता सुगीता कर्तव्या किमन्ने शास्त्र विस्तारे या स्वयंपद्मनाभस्य मुखपद्म विनिश्रुतः. या स्वयंपद्मनाभस्य, बाकीचे शास्त्र कोणीतरी जीवानी सांगितलेले असेल. आता मी तुम्हाला गीतेचं चिंतन सांगतोय, मी एक सामान्य साधक आहे आणि मी एक सामान्य साधकांसाठी चिंतन करतोय. पण गीता तशी नाही आहे. गीता ही विशेष आहे, स्वतः भगवान परमात्माच्या मुखातून प्रगट झालेली आहे. आलं लक्षात. ही सृष्टी निर्माण झाली भगवंताच्या चरणापासून. आलं लक्षात. ब्रह्मदेव निर्माण झाले भगवंताच्या नाभी कमलातून प्रगट झालेत ब्रह्मदेव, पण गीता मात्र मुखातून प्रगट झालेली आहे महाराज. आलं लक्षात. या गीतेचे काय वर्णन करावं, स्वतः भगवान या स्वयंपद्मनाभस्य मुखपद्मात विनिश्रुतः. असं ही श्रीमद भगवद्गीतेचं भाग्य आहे की भगवंताने तिला आपल्या मुखामध्ये धारण करावं. भगवान परमात्म्याने आपल्या मुखांमध्ये फक्त 2च गोष्टी आतापर्यंत धारण केलेल्या आहेत, माहिती असाव्या म्हणून सांगतो. एक आहे बासुरी आणि दुसरी आहे श्रीमद भगवद्गीता. भगवान श्रीकृष्णाने बासुरीचं चुंबन केलेलं आहे, मुखामध्ये तिला काय केलेलं आहे, स्थान दिलेलं आहे. आता बासुरीला भगवान परमात्म्याने स्थान का दिलं हा थोडासा कथेचा विषय आहे, पण सांगतो. ती बासुरीमध्ये अनेक दोष आहेत, अनेक छिद्र आहेत, अनेक उणिवा आहेत, पण त्याच्यामध्ये एक विशेषता आहे की आतून मोकळे आहे. आणि भगवान परमात्म्यांना असा संदेश द्यायचा आहे की जो आतून मोकळा आहे, जो आतून विकारांपासून मुक्त झालेला आहे, अशा व्यक्तीमध्ये कितीही दोष जरी असले तरी मी त्याचं चुंबन घेईल, मी त्याचा स्वीकार करेल त्या बासुरीप्रमाणे.
आलं लक्षात. आणि म्हणून या ठिकाणी श्रीमद भगवद्गीता आणि वासुरी या दोन्ही गोष्टीने भगवंताच्या मुखाचा काय घेतलेला आहे, आश्रय घेतलेला आहे. या स्वयं पद्मनाभस्य मुख पद्मात विनिश्रुत. पाचवा श्लोक, भारतामृत सर्वस्य विष्णू वक्त्रात विनिश्रुतम. आलं. भारतामृत या भारत शब्दाचा अर्थ या ठिकाणी आहे महाभारत. या महाभारतामध्ये सारभूत काय असेल तर हे श्रीमद भगवद्गीता हेच काय सारभूत आहे, याच्यापेक्षा काही सार नाही. आलं लक्षात. उदाहरणार्थ अत्यंत आमचे वृंदावनातले ब्रजभूमीतले एक कवी होऊन गेले बिंदू. बिंदू कवींचं एक मला गीत आठवत आहे, अतिशय सुंदर गीत आहे, सहज आठवलं म्हणून सांगतो. हे प्रेम जगत में सार और कुछ सार नाही. ह्या जगामध्ये जर काही सार असेल तर जगामध्ये फक्त प्रेम सार आहे, इतर कोणतीही गोष्ट सार नाही. बाकी सगळ्या गोष्टी काय आहेत, आसार आहेत. म्हणून महाराजांचे पण तुम्ही हे ऐकलं असेल, महाराजांचा अभंग तुम्ही कधी चिंतनात घेतला असेल, सारा सार विचार करा उठाउठी. सारा साराचा विचार करता सार काय आहे तर भगवत नाम हेच सार आहे, इतर कोणतंही सार नाही. आणि आपले तुमच्या आमच्या हृदयस्थानी असणारे आमचे प्रेमानंद महाराज सुद्धा म्हणत असतात की चिंतन करा, प्रभू स्मरण करा, याच्यातच खरं काय जीवनाचं सार आहे. असो. गीतामृत भारतामृत सर्वस्व विष्णू वक्त्रात विनिश्रुतम. गीता गंगोदकम पित्वा पुनर्जन्म न विद्यते. ज्याप्रमाणे गाईचं दूध पिल्यानंतर शरीर धष्टपुष्ट होतं, तसं गीतारूपी गंगेचं किंवा गीता गंगोदकम गीतेरूपी गंगेचं जर तुम्ही पाणी पिलं तर पुनर्जन्म न विद्यते. पुन्हा जन्माला माणूस येत नाही महाराज. आलं लक्षात. तो मुक्त होता असा त्याचा अर्थ आहे. आता 6व्या श्लोकाचं चिंतन करूया. सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपालनंदना. गावो या शब्दाचा अर्थ संस्कृतमध्ये गावो या शब्दाचा अर्थ संस्कृतमध्ये होतो गाई. आलं लक्षात. ही गाई. आता ही गाई कोणती आहे तर सर्वोपनिषदो गावो. शास्त्रामध्ये उपनिषदांचं चिंतन केलेलं आहे. उपनिषद म्हणजे काय, जे तत्वज्ञानाचा गणतम चिंतन केलेलं आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये, ते 3च ग्रंथांमध्ये केलेलं आहे. श्रीमद भगवद्गीता, उपनिषद आणि ब्रह्मसूत्र ही संस्कृत प्रस्तांतरी आहे की ज्याच्यामध्ये तत्वचिंतन केलेलं आहे. आणि या तत्वचिंतनांमध्ये या ठिकाणी सर्व उपनिषदांचं जर सार काय असेल किंवा सर्व उपनिषद रूपी गायीचं दूध काय असेल तर ही श्रीमद भगवद्गीता आहे. कारण त्या ठिकाणी गाई तर श्रेष्ठ आहेच, पण त्या गायीमध्ये सर्वश्रेष्ठ काय असेल तर ते दूध आहे. तसं उपनिषद, ब्रह्मसूत्र आदी श्रीमद भगवद्गीतेसारखे अनेक ग्रंथ आहेत, पण त्याच्यातलं सगळ्यात सार काय असेल तर श्रीमद भगवद्गीता आहे. म्हणून सर्व उपनिषदो गावो दोग्धा गोपालनंदना. आणि ह्या सर्व उपनिषदांचं दोहन ज्यांनी केलं, दोग्धा म्हणजे दूध काढणारा. याचा जर कोणी दूध काढणारा असेल, याचा जर सार करणार कोणी जर असेल तर कोणी जीव नाही आहे. दोग्धा गोपालनंदना. गोपालन करणारा असा आमचा गोपाळ, आमचा हा भगवान श्रीकृष्ण आहे. दोग्धा गोपालनंदना. पार्थो वत्स सुधीर भक्ता दुग्धम गीतामृतम महत. आता जे गाईचं दूध ज्याप्रमाणे बछड्यासाठी असतं तसं या ठिकाणी वत्स कोण आहे, या उपनिषद रूपी गंगेचं जे दुग्धामृत आहे, हे तत्वज्ञानाचं जे अमृत आहे ते कोणासाठी आहे तर ते पार्थरूपी सारख्या साधकांसाठी आहे. पार्थांसारख्या. पार्थ म्हणजे कोण तर अर्जुन. अर्जुनाचं एक दुसरं नाव आहे पार्थ. त्या पार्थासारख्या असणाऱ्या सर्व साधकांचं. कारण पार्थ हा कोण आहे, जिज्ञासू आहे. म्हणून 4 प्रकारचे जे साधक सांगितलेले अर्थ, अर्थार्थी, जिज्ञासू आणि ज्ञानी, हे पुढं गीतेमध्ये चिंतन येणारच आहे. तर त्या जिज्ञासू साधकाचं या ठिकाणी काय आहे, म्हणून जो जिज्ञासू आहे त्यांच्यासाठी ही गीता आहे, त्यांच्यासाठी हे विचार अमृत आहे. दुग्धम गीतामृतम महत. आता शेवटचा श्लोक म्हणजे एवढं हे सुंदर अशा पद्धतीने श्रीमद भगवद्गीतेचं महात्म्य सांगितलेलं आहे. आणि मग शेवटी महात्म्याचं झाल्यानंतर त्याचे एक वाक्य खर्च केलेलं आहे. रामानंद स्वामींनी खर्च केलेलं आहे. तुम्हाला माहिती नसेल तर हे सांगतो. जरी श्रीमद भगवद्गीतेमध्ये असलं
तरी ते श्रीमद भगवद्गीतेचे लेखक असणारे व्यासऋषींनी न लिहिता रामानंद स्वामींनी जे लिहिलेलं आहे ते शास्त्र वाक्य असं आहे, एकम शास्त्रम देवकी पुत्र गीतम. जसं मी सांगत होतो, एकम शास्त्रम देवकी पुत्र गीतम, एको देवो देवकी पुत्र एव, एको मंत्रस्य तस्य नामानी आणि कर्माप्येकम तस्य देवस्य सेवा. या विश्वामध्ये जर शास्त्र कोणतं असेल तर फक्त श्रीमद भगवद्गीता हेच एक शास्त्र आहे. एकम शास्त्रम देवकी पुत्र गीतम. भगवान परमात्म्याने जे शास्त्र सांगितलंय ना, शास्त्र अनेक शास्त्र चिंतन करणे किंवा नाही शास्त्र विस्तरे अनेक शास्त्राचं चिंतन करण्यापेक्षा एक श्रीमद भगवद्गीतेचं चिंतन केलं त्याला सगळं प्राप्त झालं. आलं लक्षात. एकम शास्त्रम देवकी पुत्र गीतम, एको देव देवकी पुत्र आहे. जगामध्ये एकच देव आहे, तो म्हणजे भगवान श्रीकृष्ण. एको देव देवकी पुत्र एव, आणि एकच मंत्र आहे ते म्हणजे भगवान श्रीकृष्णाचं नाम नाही का. एकम मंत्रस्य तस्य नामानी यानी, तस्य म्हणजे भगवंताचं नाव. आलं लक्षात. तस्य सर्वनाम वापरलेले, तस्य नामानी यानी त्याचं एकच मंत्र आहे. आणि कर्माप्येकम तस्य देवस्य सेवा, आणि जर काही सेवाच करायची असेल तर फक्त त्या देवाचीच सेवा केली पाहिजे. इतर कोणाचीही सेवा करून काही लाभ होणार नाही आहे. म्हणून शास्त्र काय असेल तर गीता आहे. देव कोण असेल तर भगवान श्रीकृष्ण आहे. मंत्र काय असेल तर भगवत नाम आहे. आणि सेवा करणे योग्य जर कोणी असेल तर फक्त भगवान परमात्मा आहे. असं या श्रीमद भगवद्गीतेचं महात्म्य तुमच्या समोर सादर केलेलं आहे. जय जय रामकृष्ण हरी. याचं चिंतन करा.